स्वाभिमान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पल्लवी ही मेघनाच्या रूममध्ये येते. तेवढ्यात पल्लवीला शांतनूने तिच्यासाठी ठेवलेले ते गिफ्ट बघते. तर पल्लवी ते उचकून त्यामध्ये सेंटचे बॉटल असते. तर पल्लवी तो सेंट हातावर मारत त्याचा स्मेल घेते आणि म्हणते, वाव, किती छान गिफ्ट दिलंय. तेवढ्यात पल्लवीला एक फोन येतो. तेव्हा तो फोन बघून पल्लवी अवाक होते आणि म्हणते, कुठे यायचं ते मला तुम्ही सांगा. तेव्हा पल्लवी म्हणते की चालेल. असे म्हणत पल्लवी ही खुश होऊन फोन ठेवते. तेव्हा पल्लवी लगेच गणपती बाप्पाची मूर्ती हातात घेत म्हणते की बाप्पा, इतकी वर्ष मी ज्या गोष्टीसाठी संघर्ष करत होते तिला आता पूर्णविराम मिळणार आहे आणि तू माझ्या पाठीशी आहे, तेव्हा मला आता तू आशीर्वाद दे. असे म्हणत पल्लवी गणपती बाप्पाला हात जोडते. त्यानंतर पल्लवी ही तिने सांगितलेल्या ठिकाणी हॉटेलवरती येते. तेवढ्यात धावत पळत भीतीने भारतीताई तिथे येतात. तर पल्लवी म्हणते की भारती मॅडम, तुम्ही एवढ्या का घाबरल्या आणि पाणी घ्या. तेव्हा पाणी पीत भारती मॅडम म्हणतात की मी खूप लपून छपून आली. तर भारतीताई इकडे तिकडे बघत तिच्याजवळील लिफाफा हा पल्लवीकडे देते आणि म्हणते की पल्लवी, हेच लागत होतं ना तुला. तेव्हा पल्लवीला तो लिफाफा बघून वकिलाने मोठ्याला तोच लिफाफा कसा दाखवला होता हे सर्व आठवतं. तेव्हा पल्लवी तो लिफाफा बघत म्हणते की अहो भारतीताई, हाच तो लिफाफा. तर भारती मॅडम म्हणतात की अगं पल्लवी, तू आमच्या नातीला वाचवलंस तरी यांना तुझ्याबद्दल काहीच वाटलं नाही. तर भारती मॅडम म्हणतात की पल्लवी, तू मला जे सांगितलं ना त्याच्याबद्दल मला खूप वाईट वाटलं आणि तू तुझ्या नवऱ्याला संसाराला एकत्र आणण्यासाठी जी धडपडते ना त्यासाठी मला खूप वाईट वाटून मी हा लिफाफा इथे घेऊन आली. तर भारती मॅडम म्हणतात की पल्लवी, हे तेच कागद आहेत का, एकदा बघून घे. तेव्हा पल्लवी तो लिफाफा उघडते. तेव्हा त्यातील ते सर्व पुरावे बघून पल्लवीच्या डोळ्यातून पाणी येते आणि तोंडाला हात लावत पल्लवी म्हणते की भारती मॅडम, हे तेच पुरावे आहेत जे मला पाहिजे होते. तर भारती मॅडम म्हणते की मी हे गुपचूप लपवून आणले. तेव्हा वकिलाने जे काही केले ते सर्व भारतीला आठवते आणि वकिलाने म्हटलेले असते की ही सूर्यवंशीचे घर म्हणजे पैशाची खाण आहे, खाण. तेव्हा भारती मॅडमने सांगितलेले असते की एक दिवस पैशासाठी तुम्ही आमचाही बळी घेताल. तेव्हा वकील भारती मॅडमला मारू लागतात. तर ती छोटी मुलगी रडू लागते. हे सर्व भारती मॅडमला आठवत असते. तर भारती मॅडम पल्लवीला म्हणतात की त्यानंतर आमच्यामध्ये वाद झाला. तर तो समोरच असलेला लिफाफाचा कागद मी माझ्या बॅगमध्ये टाकून तो इथपर्यंत तुझ्यासमोर आणला. तेव्हा पल्लवी ही भारती मॅडमचे खूप आभार मानते. तर तेथून पल्लवी ही ते सर्व कागदपत्र आणि पुरावे घेऊन निघून जाते. तर इकडे वकील त्याच्या ऑफिसमध्ये तो लिफाफाचा कागद सर्वत्र शोधत असतो, पण त्याला तो कागद काही भेटत नसतो. तेव्हा तो वकील खूप अस्वस्थ झालेला असतो. तेवढ्यात भारती मॅडम त्या वकिलासमोर येतात आणि वकिलाला म्हणतात की तुम्ही लिफाफा शोधताय ना. तेव्हा तो वकील म्हणतो की तुला कसं कळलंय. तेव्हा भारती मॅडम म्हणतात की मी तो लिफाफा अगदी योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवला. तेव्हा तो वकील म्हणतो, काय. तेव्हा तो वकील म्हणतो की तू तो लिफाफा पल्लवी सूर्यवंशीला दिला आणि तू खूप मूर्खपणाची गोष्ट केली, तुला कळतं का काही. तेव्हा भारती मॅडम म्हणतात की मी अगदी बरोबर केलं. तर भारती मॅडम म्हणतात की पैशासाठी तुम्हाला माणसांची सुद्धा किंमत राहिली नाही, हे माझ्या लक्षात येऊन मी योग्यच केलं. तेव्हा वकील म्हणतात, अगं काय केलंस तू, आता सूर्यवंशी माझा जीव घेतील. तेव्हा तो वकील भारती मॅडमला हात जोडून तेथून जाण्यासाठी सांगतो. इकडे पल्लवी तो लिफाफा घेऊन देव बाप्पाचे आभार मानते आणि म्हणते की बाप्पा, आज माझ्या कष्टाचे तू मला फळ दिलेस. तर पल्लवी म्हणते की आज शांतनू समोर मी हे सर्व पुरावे दाखवणार आणि मोठ्याही मोठे काकाचा खरा चेहरा आज मी शांतनू समोर आणणार असल्याचे पल्लवी विचार करते. त्यानंतर पल्लवी ही प्रभाकरला फोन करते आणि म्हणते की बाबा, आज मी खूप खुश आहे आणि वकिलांकडे जो लिफाफा होता ना तो मला मिळाला आणि त्यामध्ये आपल्याला जे पुरावे पाहिजे होते ना ते सर्व पुरावे मिळाले. ते ऐकून प्रभाकर खूप खुश होतो आणि पल्लवीला म्हणतो की पल्लवी, काय सांगतेस तू. तर प्रभाकर म्हणतो की पल्लवी, आज खऱ्या अर्थाने मला तुझा खूप अभिमान वाटतोय आणि एवढे संकटे आली तरी तू जिद्द सोडली नाही आणि ते पुरावे मिळवलेच. तर पल्लवी म्हणते, बाबा, हे सर्व तुमची साथ असल्यामुळेच शक्य झालं. तर प्रभाकर म्हणतो की पल्लवी, आता तुझ्याकडे पुरावे आहेत, तेव्हा तू सावकाश आणि काळजी घेऊन ये. तेव्हा पल्लवी म्हणते की आता आपण सत्य समोर आणून
त्याचा जागर करून आपण आता मोठेई आणि मोठे काकाचे पितळ बाहेर आणू. तर इकडे तो वकील मोठ्याईला फोन लावतो. तर मोठ्याई लगेच त्याचा फोन आलेला बघून म्हणते की आली हा कटकट. तेव्हा मोठ्याई फोन घेत विचार करते की आत्ता जर याचा फोन नाही घेतला तर आपले कागदपत्राचे काम अर्धवट राहील आणि हे सुद्धा आता इथे नाही आहेत. तेव्हा मोठ्याई त्या वकिलाचा फोन घेते आणि म्हणते की बोला वकील साहेब, कामामुळे तुमचा फोन घेता नाही आला आणि आमचे काम कुठपर्यंत आले. तर वकील म्हणतो की इकडे खूप मोठा घोळ झाला आहे. तेव्हा मोठ्याई म्हणते कसला घोळ. तर वकील म्हणतो की माझ्याकडे असलेली ती कागदपत्र गहाळ झाली. असे म्हणत वकील मोठ्याईला सर्व हकीकत सांगतो आणि पल्लवी सूर्यवंशी त्यांची सून त्याच्याकडे आल्याचे सांगून सर्व हकीकत वकील हा मोठ्याईला सांगतो. ते ऐकून मोठ्याईला मोठा धक्का बसतो. तर मोठ्याई वकिलावर भडकत म्हणते की आम्ही ती कागदपत्र तुमच्याकडे सांभाळायला दिली होती आणि ती पल्लवी काय तुमच्याकडे चोरी करायला आली होती का? तेव्हा तुम्ही पल्लवीकडे कसे ते कागदपत्र जाऊ दिले? तर वकील म्हणतो की ती कागदपत्र माझ्या हातातून त्या पल्लवीच्या हातात कशी गेली हे मला आता माहीत नाही आणि कळूही नाही राहिले. तर मोठ्याई म्हणते की एवढे पैसे देऊन सुद्धा तुम्ही आमचे काम केले नाही, ठेवा आता फोन. असे म्हणत मोठ्याई फोन ठेवत विचार करते की आता शत्रूच्या हातात आपले कागदपत्र गेले आहेत, तेव्हा तो आता गप्प बसणार नाही, तर आता आपल्यालाच काहीतरी करावे लागेल असा मोठ्याई विचार करते. तर मोठ्याई एक फोन लावत म्हणते की विकास, आपल्याला एक काम करायचंय. असे म्हणत मोठ्याई त्याला सर्व प्लान सांगते. इकडे आदिती आणि प्रभाकर खूप खुश झालेले असतात आणि आदिती प्रभाकरला म्हणते की प्रभाकर, मला हा सर्व चमत्कारच वाटतोय आणि मला खरंच पल्लवीचे कौतुक वाटतंय. आणि पल्लवी म्हणतच होती की मला ते कागदपत्र मिळवण्यासाठी पूर्ण विश्वास आहे आणि आज तिने खऱ्या अर्थाने ते करून दाखवलं, असं आदिती प्रभाकरला सांगते. तर प्रभाकर म्हणतो की पल्लवीला आज त्यामुळे मी लवकर घरी बोलवलं आणि पल्लवीकडे जे पुरावे आहेत ना, ते मोठे आणि मोठे काकाला शिक्षा देण्यासाठी पुरावे असल्याचे प्रभाकर आदितीला सांगतो. तर आदिती म्हणते की माझी एवढ्या वर्षाची प्रतीक्षा संपवून आज माझा शांतनू मला परत मिळणार, या आशेने आदिती खूप खुश झालेली असते. त्यानंतर इकडे पल्लवी ही ॲटोमधून येत असते. तेवढ्यात रस्त्याने दोन गुंड त्या ॲटोवरती हल्ला करून त्या ॲटोच्या गाडीमध्ये बसतात आणि पल्लवीला पकडतात. तर ते दोन गुंड पल्लवीकडून तो लिफाफा ओरबाडून घेण्याचा प्रयत्न करत असतात. तर पल्लवी त्यांना विरोध करत असते. तेव्हा पल्लवी त्या दोन गुंडांना चांगला चोप देते, पण ते दोन गुंड पल्लवीकडून तो लिफाफा घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. तेव्हा पल्लवी तिच्या संपूर्ण ताकदीने त्या गुंडांना ॲटोच्या बाहेर ढकलून देते. तेव्हा ते दोन गुंड ॲटोच्या बाहेर पडतात. तर पल्लवी ही त्या ड्रायव्हरला चांगला चोप देते आणि रिक्षा थांबवून पल्लवी लगेच त्या रिक्षामधून पळत जाऊ लागते. तेव्हा त्यातील एक गुंड पुन्हा उठून लाकडी दांडा हा पल्लवीकडे फेकतो. तेव्हा तो दांडा पल्लवीच्या पायाला लागतो आणि पल्लवी ही खाली कोसळते. तर इकडे विभावरी ही तिला मिळालेले पैसे हे गणपती बाप्पासमोर ठेवते आणि देवाची प्रार्थना करत असते. तर विभा म्हणते की देवा, ही माझ्या कामाची पहिली कमाई आहे आणि ती आज मी तुझ्यापुढे ठेवली. तर पडलेली पल्लवी पुन्हा पाठीमागे बघते. तर ते गुंड पुन्हा पल्लवीच्या दिशेने येऊन पल्लवीकडून तो लिफाफा घेण्याचा प्रयत्न करू लागतात. तर पल्लवी त्यांना पूर्ण प्रयत्नानिशी दूर ढकलते आणि त्यांचा सामना करत असते. इकडे शांतनू हा किचनमध्ये येतो आणि म्हणतो की दिवसभर पल्लवी ही बाहेर असते आणि आजही सकाळपासून ती बाहेर गेली. तेव्हा आता पल्लवी आल्यानंतर तिला भूक लागेल असा विचार करून शांतनू हा पल्लवीसाठी सफरचंदाचा ज्यूस करू लागतो. तर इकडे पल्लवी त्या तीन गुंडांना चांगलाच धडा शिकवते आणि दांड्याखाली त्यांना बदबद बदडते. तेवढ्यात पाठीमागून मोठ्याही धारदार सुरा घेऊन पल्लवीच्या पाठीमागून पल्लवीजवळ येते आणि तिच्याजवळचा सुरा मोठ्याही ही पल्लवीच्या पाठीत खुपसते. तेव्हा सुरा खुपसल्याबरोबर पल्लवी ही खाली कोसळते. तर मोठ्याही पल्लवीकडे बघू लागते. तर त्याच वेळेस इकडे ज्यूस करत असलेल्या शांतनूच्या हाताला चाकूचा सुरा लागतो आणि इकडे देवासमोर हात जोडून बसलेल्या विभावरी समोरच देवाचा दिवा विझलेला असतो. तेव्हा हा नक्कीच काहीतरी अशुभ संकेत असल्याचे विभाला जाणीव होते. तर इकडे शांतनूच्या सुद्धा बोटातून रक्त येत असते आणि पल्लवी तिकडे धारार्थी पडलेली असते. तेव्हा आता दुर्गा बनून
पल्लवीने त्या 3 गुंडांना चांगलाच मार दिला आहे. पण मोठ्याने आता तो सुरा पल्लवीच्या पाठीत खुपसला आहे. तर आता पल्लवी तिच्या जवळचे ते कागदपत्र शांतनू समोर कसे आणणार आणि स्वतःचा जीव कसा वाचवणार हे बघण्यासाठी आणि स्वाभिमान मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.